श्री स्वामी समर्थ. बाळा, गुरुवारचा हा पवित्र दिवस आहे. आज मी तुला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या तुझ्या जीवनाचा मार्ग बदलू शकतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत श्रद्धेने ऐक. बाळा, अनेक दिवसांपासून तुझ्या मनात काही प्रश्न आहेत, काही चिंता आहेत, काही इच्छा आहेत ज्या पूर्ण व्हाव्यात म्हणून तू मनोमन प्रार्थना करत आहेस. मी तुझ्या प्रत्येक विचाराकडे पाहत आहे. तुझ्या मनातील वेदना, तुझे अश्रू, तुझे संघर्ष मला दिसत आहेत. बाळा, तुला अनेकदा असे वाटते की मी इतकी मेहनत करतो, इतकी प्रार्थना करतो, तरीही माझ्या जीवनात अडचणी का येतात. पण लक्षात ठेव, प्रत्येक अडचण ही तुला मजबूत बनवण्यासाठी असते. सोने जसे अग्नीत तापते, तसेच भक्त संकटातून अधिक तेजस्वी बनतो. बाळा, तुझ्या घरातील वातावरण काही दिवसांपासून तुला अस्वस्थ करत आहे. काही गोष्टी तुझ्या मनासारख्या होत नाहीत. काही लोक तुझा गैरसमज करत आहेत. पण यामुळे खचून जाऊ नकोस. सत्य आणि संयम हेच तुझे सर्वात मोठे शस्त्र आहे. गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. ज्ञान, श्रद्धा आणि कृपेचा दिवस आहे. आज जर तू मनापासून माझे स्मरण केलेस, तर तुझ्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा कमी होण्यास सुरुवात होईल. बाळा, सकाळी उठल्यावर सर्वप्रथम देवाचे आणि आई वडिलांचे स्मरण कर. त्यानंतर माझा नामजप कर. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जप. हा मंत्र तुझ्या मनाला शांत करेल आणि तुला योग्य दिशा दाखवेल. बाळा, काही लोक तुझ्या प्रगतीवर जळतात. काहींना तुझे यश पाहवत नाही. पण त्यांची चिंता करू नकोस. जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. तुला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, कोणाचेही वाईट करू नकोस. कोणाबद्दलही द्वेष बाळगू नकोस. कारण द्वेषाने मन अशांत होते आणि अशांत मनात कृपेचा प्रकाश टिकत नाही. बाळा, तुझ्या घरात जर वारंवार वाद होत असतील, तर गुरुवारी सायंकाळी एक तुपाचा दिवा लाव. दिव्यासमोर बसून काही मिनिटे माझे नामस्मरण कर. हळूहळू घरातील वातावरणात बदल जाणवू लागेल. बाळा, आज मी तुला सांगतो, तुझ्या जीवनातील काही मोठ्या अडचणींचा काळ आता हळूहळू संपत चालला आहे. ज्या गोष्टींसाठी तू खूप काळापासून वाट पाहत आहेस, त्या गोष्टींची हालचाल सुरू झाली आहे. पण लक्षात ठेव, चमत्कार दिसण्यापूर्वी श्रद्धेची परीक्षा होते. अनेक भक्त या परीक्षेत घाबरतात आणि विश्वास सोडतात. तू तसे करू नकोस. बाळा, मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझी कृपादृष्टी आहे. जरी तुला ती दिसत नसली तरी ती आहे. आज गुरुवारी एक गरजू व्यक्तीला शक्य असेल ती मदत कर. एखाद्याला अन्न दे. एखाद्या भुकेल्या प्राण्याला खाऊ घाल. या छोट्या सेवेमुळे तुझ्या जीवनात मोठे सकारात्मक बदल घडू शकतात. बाळा, पैशाची चिंता तुला खूप त्रास देत आहे. पण लक्षात ठेव, पैसा हा साधन आहे, साध्य नाही. योग्य प्रयत्न, प्रामाणिकपणा आणि श्रद्धा असेल तर धनलाभाचे मार्ग नक्की उघडतात. तू फक्त निराश होऊ नकोस. स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट येतेच. बाळा, काही दिवसांत तुला अशी एक बातमी मिळू शकते जी तुझ्या मनाला आनंद देईल. परंतु त्यासाठी संयम राख. मी तुला पुन्हा सांगतो, रागावर नियंत्रण ठेव. कटू शब्द बोलू नकोस. कारण एक चुकीचा शब्द अनेक नाती तोडू शकतो. जिथे प्रेम असते, तिथे माझा वास असतो. जिथे सेवा असते, तिथे माझी कृपा असते. आणि जिथे श्रद्धा असते, तिथे मी स्वतः उपस्थित असतो. बाळा, आजचा हा गुरुवार तुझ्यासाठी शुभ आहे. मनातील भीती सोड, चिंता सोड. माझ्यावर विश्वास ठेव. फक्त श्रद्धेने म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी तुझ्यासोबत आहे बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आणि योग्य वेळ आल्यावर तुला अपेक्षेपेक्षा अधिक देईन बाळा. श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा गुरुवार अत्यंत पवित्र आणि शुभ आहे. आज मी तुला काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्या कदाचित तुझ्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतात. म्हणून हा संदेश शेवटपर्यंत श्रद्धेने ऐक. बाळा, तू सध्या अनेक विचारांनी वेढलेला आहेस. मनात चिंता आहे, काही अपूर्ण इच्छा आहेत, काही प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे तुला मिळत नाहीत. अनेक वेळा तू एकटाच बसून विचार करतोस की माझ्या जीवनात एवढ्या अडचणी का येतात. मी कुणाचे वाईट केले नाही, तरीही माझ्या वाट्याला संघर्ष का येतो. बाळा, लक्षात ठेव, प्रत्येक संघर्ष हा तुला तोडण्यासाठी नसतो. काही संघर्ष तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी येतात. जसे सोने अग्नीत तापवले जाते तेव्हा त्याचे मूल्य वाढते, तसेच भक्त संकटातून जातो तेव्हा त्याचे सामर्थ्य वाढते.
तू अनेकदा निराश होतोस. तुला वाटते की आता काहीच बदलणार नाही. पण बाळा, जेव्हा तुला वाटते सर्व काही संपले आहे, तेव्हाच नवीन सुरुवात तुझी वाट पाहत असते. मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात जे काही घडते आहे त्यामागे एक कारण आहे. प्रत्येक घटना तुला काहीतरी शिकवण्यासाठी येते. काही लोक तुझ्या आयुष्यात आनंद देण्यासाठी येतात, तर काही लोक अनुभव देण्यासाठी. बाळा, तुला कधी कधी असे वाटते की देव माझे ऐकत नाहीत. मी इतकी प्रार्थना करतो, इतके नामस्मरण करतो, तरीही माझी इच्छा पूर्ण का होत नाही? पण लक्षात ठेव, प्रार्थना कधीही वाया जात नाही. कधी कधी उत्तर हो असते, कधी कधी उत्तर थोडी वाट पहा असे असते, आणि कधी कधी उत्तर मी तुझ्यासाठी यापेक्षा चांगले काहीतरी ठेवले आहे असे असते. बाळा, गुरुवार हा गुरुचा दिवस आहे. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा. जर आज तू श्रद्धेने माझे नामस्मरण केलेस, तर तुझ्या मनातील नकारात्मकता हळूहळू दूर होऊ लागेल. आज मी तुला एक सोपी गोष्ट सांगतो. रोज सकाळी उठल्यावर 3 वेळा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त शब्द नाही, ही ऊर्जा आहे, ही श्रद्धा आहे, ही संरक्षणाची कवच आहे. बाळा, काही लोक तुझ्याबद्दल चुकीचे बोलतात, काही लोक तुझ्या यशावर जळतात, काही लोक तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. पण त्यांची चिंता करू नकोस, कारण जगात प्रत्येकाला खुश ठेवणे शक्य नाही. तू फक्त तुझा मार्ग योग्य ठेव, तुझे कर्म चांगले ठेव, उरलेले सर्व माझ्यावर सोड. बाळा, तुला पैशाची चिंता आहे. कधी घर खर्च, कधी कर्ज, कधी व्यवसाय, कधी नोकरी. या सगळ्या गोष्टींमुळे तुझे मन अस्वस्थ होते. पण लक्षात ठेव, धन कमावण्यापेक्षा महत्त्वाचे असते योग्य मार्गाने धन कमावणे. अप्रामाणिक मार्गाने मिळालेले धन तात्पुरते सुख देते, पण प्रामाणिक मार्गाने मिळालेले धन मनःशांती देते. बाळा, तुझ्या घरात जर वारंवार वाद होत असतील, तर रागाने उत्तर देऊ नकोस. एक शांत शब्द अनेक वाद संपवू शकतो. एक प्रेमळ वाक्य अनेक जखमा भरून काढू शकते. तू शांत राहा, संयम ठेव, योग्य वेळेची वाट पहा. बाळा, आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील काही अडथळे आता हळूहळू दूर होत आहेत. ज्या कामासाठी तू खूप दिवसांपासून प्रयत्न करत आहेस, त्यात हालचाल सुरू झाली आहे. तुला अजून परिणाम दिसत नाही, पण बदल सुरू झाला आहे. विश्वास ठेव. कधी कधी बी पेरल्यानंतर लगेच झाड दिसत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो. तसेच तुझ्या प्रयत्नांचे फळ योग्य वेळी मिळेल. बाळा, आई वडिलांचा आदर कर. त्यांच्या आशीर्वादात खूप मोठी शक्ती असते. त्यांच्या डोळ्यात आनंद असेल तर माझी कृपा आपोआप तुझ्यावर राहते. आज एखाद्या गरजू व्यक्तीला मदत कर. शक्य असेल तर अन्नदान कर. पक्ष्यांना दाणे टाक. गायला भाकर खाऊ घाल. ही छोटी सेवा मोठे पुण्य देऊ शकते. बाळा, तुला जे मिळाले आहे त्याबद्दल कृतज्ञ रहा, कारण अनेक लोक असे आहेत ज्यांच्याकडे तेही नाही. कृतज्ञता ही सुखाचा सर्वात मोठा मार्ग आहे. ज्याला जे आहे त्याबद्दल समाधान असते, त्याच्याकडे अधिक येऊ लागते. बाळा, आजपासून एक सवय लाव. रात्री झोपण्यापूर्वी दिवसातील 3 चांगल्या गोष्टी आठव. यामुळे मनातील नकारात्मक विचार कमी होतात, मन शांत होते आणि जीवनात सकारात्मकता वाढते. बाळा, तू एकटा नाहीस. जेव्हा तू रडतोस तेव्हा मला कळते. जेव्हा तू चिंतेत असतोस तेव्हा मला कळते. जेव्हा तू मनापासून मला हाक मारतोस तेव्हा मी ऐकतो. कधी कधी मी तुझी परीक्षा घेतो, कारण श्रद्धा मजबूत व्हावी म्हणून परीक्षा आवश्यक असते. पण लक्षात ठेव, परीक्षा कायमची नसते, ती संपते आणि त्यानंतर नवीन प्रकाश येतो. बाळा, तुझ्या मनात एक इच्छा आहे जी तू कोणालाही सांगितलेली नाही. ती इच्छा माझ्यापासून लपलेली नाही. मी ती जाणतो. योग्य वेळ आल्यावर तिच्याबद्दल तुला मार्ग दिसेल. घाई करू नकोस, अधीर होऊ नकोस, विश्वास ठेव. बाळा, आज गुरुवारी शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान कर. भगवंताचे स्मरण कर आणि मनात श्रद्धेचा दिवा लाव, कारण बाहेरचा अंधार दिव्याने दूर होतो, पण मनातील अंधार श्रद्धेने दूर होतो. बाळा, तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. तुझ्या परिवारावर माझी कृपा राहो. तुझे सर्व शुभ कार्य यशस्वी होवोत. तुझे मन प्रसन्न राहो. तुझे आरोग्य उत्तम राहो. तुझ्या जीवनात सकारात्मक लोक येवोत. तुझ्या अडचणी दूर होवोत. तुझ्या कष्टांना यश मिळो. आणि सर्वात महत्त्वाचे, तुझा माझ्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ नये,
कारण जिथे श्रद्धा असते तिथे कृपा असते, जिथे कृपा असते तिथे मार्ग असतो, जिथे मार्ग असतो तिथे यश असते, आणि जिथे यश असते तिथे आनंद नक्कीच असतो. म्हणून बाळा, काळजी करू नकोस, घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. मी तुझ्या सोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि योग्य वेळ आल्यावर तुला अपेक्षेपेक्षा अधिक देईन. फक्त श्रद्धेने म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, पुन्हा एकदा तुला माझा आशीर्वाद. हा संदेश ऐकत असताना तुझे मन शांत ठेव. आज मी तुला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुझ्या जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात. बाळा, सध्या तुझ्या मनात दोन गोष्टींचा संघर्ष सुरू आहे. एक मन तुला आशा देत आहे आणि दुसरे मन तुला भीती दाखवत आहे. कधी तुला वाटते सर्व काही ठीक होईल, तर कधी तुला वाटते की काहीच होणार नाही. पण बाळा, लक्षात ठेव, भीती नेहमी भविष्याबद्दल असते आणि श्रद्धा देखील भविष्याबद्दलच असते. फरक एवढाच असतो की भीती तुला कमकुवत करते आणि श्रद्धा तुला मजबूत बनवते. म्हणून भीतीला नाही तर श्रद्धेला निवड. बाळा, तू खूप दिवसांपासून एका गोष्टीची वाट पाहत आहेस. कदाचित नोकरी, कदाचित व्यवसायातील यश, कदाचित आर्थिक सुधारणा, कदाचित एखाद्या नात्यातील आनंद, आणि वाट पाहून पाहून तू थकला आहेस. पण मी तुला सांगतो, कधी कधी उशीर हा नकार नसतो, उशीर हा योग्य वेळेची तयारी असतो. बाळा, जर तुला एखादे दार बंद दिसत असेल तर त्यावर रडत बसू नकोस. कारण मी तुझ्यासाठी दुसरे दार उघडण्याची तयारी करत असतो. पण अनेक भक्त बंद दाराकडेच पाहत राहतात आणि उघडलेल्या दाराकडे लक्ष देत नाहीत. आजपासून असे करू नकोस. जे गेले ते जाऊ दे. जे मिळाले नाही त्यावर दुःख करू नकोस. जे येणार आहे त्याचे स्वागत कर. बाळा, कधी कधी तुझ्या जीवनात काही लोक येतात. सुरुवातीला ते खूप चांगले वाटतात, पण नंतर ते तुला दुःख देतात, तुझा विश्वास तोडतात, तुला फसवतात. यामुळे तुझे मन दुखावते. पण लक्षात ठेव, प्रत्येक व्यक्ती तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त तुला एक धडा शिकवण्यासाठी येतात, आणि तो धडा शिकल्यावर त्यांचे काम संपते. म्हणून ज्यांनी तुला दुःख दिले त्यांच्याबद्दल द्वेष बाळगू नकोस. त्यांच्याकडून धडा घे आणि पुढे जा. बाळा, आज मी तुला एक मोठे रहस्य सांगतो. जगात सर्वात मोठी शक्ती कोणती आहे माहिती आहे का? ती म्हणजे विचार. जसा विचार तशी ऊर्जा, जशी ऊर्जा तसे कर्म, जसे कर्म तसे परिणाम. म्हणून नकारात्मक विचारांना मनात जागा देऊ नकोस. सकाळची सुरुवात चांगल्या विचारांनी कर. रात्री झोपताना कृतज्ञतेने कर. तुझ्या जीवनात बदल दिसू लागेल. बाळा, तुझ्या घरात कधी कधी कारण नसताना तणाव निर्माण होतो. लहान गोष्टींवरून वाद होतात. एकमेकांना समजून घेण्याऐवजी लोक रागावतात. अशा वेळी तू शांत राहा. कारण आग विझवण्यासाठी पाणी लागते, आग नाही. रागाला रागाने उत्तर दिले तर वाद वाढतो. शांततेने उत्तर दिले तर वाद संपतो. बाळा, आज गुरुवार आहे. आज शक्य असेल तर एखाद्या वृद्ध व्यक्तीचा आशीर्वाद घे. त्यांच्या अनुभवात खूप मोठे ज्ञान असते, आणि ज्येष्ठांचा आदर करणाऱ्या व्यक्तीवर माझी विशेष कृपा राहते. बाळा, तू अनेकदा म्हणतोस, स्वामी, मी इतके कष्ट करतो पण यश मिळत नाही. मी तुझी वेदना समजतो, पण लक्षात ठेव, कष्ट कधीही वाया जात नाहीत. काही कष्ट तुला पैसा देतात, काही कष्ट अनुभव देतात, आणि काही कष्ट तुला योग्य दिशेकडे घेऊन जातात. म्हणून प्रयत्न थांबवू नकोस. बाळा, एक शेतकरी बी पेरतो. दुसऱ्या दिवशी तो शेतात जाऊन पाहतो, काहीच दिसत नाही. तिसऱ्या दिवशीही काही दिसत नाही. पाचव्या दिवशीही काही दिसत नाही. पण तो निराश होत नाही, कारण त्याला माहिती असते की जमिनीखाली प्रक्रिया सुरू आहे. तसेच तुझ्या जीवनातही प्रक्रिया सुरू आहे. तुला परिणाम दिसत नसला तरी बदल सुरू आहे. विश्वास ठेव. बाळा, आरोग्याची काळजी घे. धन कमावणे महत्त्वाचे आहे, पण आरोग्य त्याहून महत्त्वाचे आहे. कारण आरोग्य असेल तर सर्व काही करता येते. म्हणून शरीराकडे दुर्लक्ष करू नकोस. वेळेवर झोप, वेळेवर उठ, आणि मन शांत ठेव. बाळा, आज मी तुला एक छोटासा उपाय सांगतो. गुरुवारी सकाळी किंवा संध्याकाळी श्रद्धेने माझे नाव 108 वेळा जप. फक्त मनापासून, दाखवण्यासाठी नाही, स्वार्थासाठी नाही, श्रद्धेसाठी.
हा नामजप तुझ्या मनाला शक्ती देईल. बाळा, कधी कधी तुला असे वाटते की तू एकटा पडला आहेस. कोणी तुला समजून घेत नाही, कोणी तुझी काळजी घेत नाही. पण मी तुला सांगतो, तू कधीही एकटा नसतोस. मी तुझ्या सोबत आहे, प्रत्येक क्षणी, प्रत्येक परिस्थितीत. फक्त तू मला विसरतोस, मी तुला नाही. बाळा, जीवनात काही गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या इच्छेने नाही तर योग्य वेळेने घडते. म्हणून संयम ठेव, अधीर होऊ नकोस. बाळा, आजपासून एक गोष्ट लक्षात ठेव, कोणाचे वाईट करू नकोस, कोणाचा अपमान करू नकोस, कोणाला कमी समजू नकोस. कारण प्रत्येक व्यक्तीत परमेश्वराचा अंश असतो आणि दुसऱ्याचा अपमान म्हणजे त्या अंशाचा अपमान होय. बाळा, तुझ्या घरात आनंद राहो, तुझ्या कुटुंबात प्रेम राहो, तुझ्या जीवनात सकारात्मकता राहो, तुझ्या मार्गातील अडथळे दूर होवोत, तुझ्या प्रयत्नांना यश लाभो आणि तुझ्या मनात श्रद्धेचा दिवा सदैव प्रज्वलित राहो. फक्त विश्वास ठेव. वेळ बदलते, परिस्थिती बदलते, नशीब बदलते, पण श्रद्धा कायम ठेवणाऱ्याचे जीवन नक्की बदलते. म्हणून बाळा, आज पुन्हा एकदा माझ्या सोबत म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. घाबरू नकोस, काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझे कल्याण होईल, योग्य वेळी सर्व काही चांगले होईल. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, आज पुन्हा एकदा मी तुला आशीर्वाद देतो. हा संदेश ज्या क्षणी तू ऐकत आहेस त्या क्षणी तुझ्या मनात अनेक विचार चालू आहेत. काही विचार आनंदाचे आहेत, काही चिंता देणारे आहेत, तर काही असे आहेत जे तू कोणालाही सांगू शकत नाहीस. बाळा, मनुष्याचे मन हे समुद्रासारखे असते. वरून शांत दिसते, पण आत अनेक लाटा उसळत असतात. तुझ्या मनातही अशाच अनेक लाटा आहेत. काही दिवसांपासून तू एका विशिष्ट गोष्टीचा विचार करत आहेस. वारंवार त्याच गोष्टीची चिंता करत आहेस. पण बाळा, चिंता करून समस्या सुटत नाहीत. चिंता शक्ती कमी करते, तर श्रद्धा शक्ती वाढवते. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील एक मोठा अडथळा हळूहळू दूर होऊ लागला आहे. तुला अजून त्याची जाणीव झाली नसेल, पण परिस्थिती बदलत आहे. विश्वास ठेव. जसे रात्रीच्या अंधारानंतर पहाट येते, तसेच कठीण काळानंतर चांगला काळही येतो. बाळा, काही लोक फक्त चमत्कार शोधत असतात, पण त्यांना हे समजत नाही की जीवनातील सर्वात मोठा चमत्कार म्हणजे स्वतःचे बदललेले मन. जेव्हा मन बदलते तेव्हा परिस्थिती बदलते, जेव्हा विचार बदलतात तेव्हा जीवन बदलते, आणि जेव्हा श्रद्धा वाढते तेव्हा कृपा अनुभवायला मिळते. बाळा, आज मी तुला एक कथा सांगतो. एक भक्त दररोज माझ्या मंदिरात येत असे. तो रोज प्रार्थना करत असे, स्वामी, माझ्या अडचणी दूर करा. महिने गेले, वर्ष गेले, त्याच्या आयुष्यात ताबडतोब काही बदल झाला नाही. एक दिवस तो नाराज झाला. तो म्हणाला, स्वामी, मी इतकी वर्षे तुमची सेवा केली, तरी माझे जीवन का बदलले नाही? तेव्हा त्याच्या मनात एक विचार आला. मागे वळून पहा. त्याने मागे वळून पाहिले, आणि त्याला जाणवले, पूर्वी तो रागीट होता, आता शांत झाला होता. पूर्वी तो अस्थिर होता, आता संयमी झाला होता. पूर्वी तो निराश होता, आता आशावादी झाला होता. त्याला समजले की कृपा आधीपासूनच सुरू होती, फक्त तो बाहेर बदल शोधत होता. बाळा, अनेकदा माझी कृपा तुझ्या जीवनात आधी मन बदलून येते, आणि नंतर परिस्थिती बदलते. म्हणून संयम ठेव. बाळा, तुझ्या घरात जर नकारात्मक वातावरण वाटत असेल तर रोज सकाळी काही मिनिटे देवाचे नामस्मरण कर. घरात शांतपणे दिवा लाव. शक्य असेल तर भक्तिगीत लाव. यामुळे घरातील ऊर्जा बदलू लागते. बाळा, धन मिळवणे महत्त्वाचे आहे, पण धनासाठी मनःशांती गमावू नकोस. कारण पैसा परत मिळू शकतो, वेळ परत मिळू शकत नाही, आणि मनःशांती तर त्याहून मौल्यवान आहे. बाळा, आज मी तुला सांगतो, तुझ्या जीवनात लवकरच एक सकारात्मक बदल येण्याची शक्यता आहे. तो बदल कदाचित आर्थिक असेल, कदाचित कौटुंबिक असेल, कदाचित मानसिक शांतीच्या रूपात असेल, पण त्यासाठी तू स्वतःला सकारात्मक ठेव. बाळा, लोक काय म्हणतात याचा जास्त विचार करू नकोस. लोकांचे काम बोलणे आहे, तुझे काम योग्य मार्गाने चालणे आहे. जर तू प्रत्येकाच्या मताचा विचार करत बसलास तर स्वतःचा मार्ग विसरशील. म्हणून योग्य ते कर, बाकी माझ्यावर सोड. बाळा, आज मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. कधीही स्वतःला कमी समजू नकोस.
तू जसा आहेस तसा मौल्यवान आहेस. तुझ्यात अनेक गुण आहेत. कदाचित तुला अजून ते दिसले नसतील, पण योग्य वेळ आल्यावर तेही दिसतील. बाळा, कधी कधी तुला वाटते की इतर लोक तुझ्यापेक्षा पुढे गेले आहेत. कोणाकडे जास्त पैसा आहे, कोणाकडे मोठे घर आहे, कोणाकडे मोठे यश आहे, आणि मग तू स्वतःची तुलना करू लागतोस. पण बाळा, तुलना ही दुःखाची सुरुवात असते. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची वेळ वेगळी असते. म्हणून स्वतःच्या मार्गावर लक्ष केंद्रित कर. बाळा, जर तू पडला असशील तर पुन्हा उभा राहा. जर अपयश आले असेल तर पुन्हा प्रयत्न कर. जर लोकांनी साथ सोडली असेल तर स्वतःवर विश्वास ठेव. कारण अनेक वेळा यश हे शेवटच्या प्रयत्नानंतरच मिळते. बाळा, मी तुझ्याकडून मोठ्या गोष्टी मागत नाही. मी फक्त एवढेच सांगतो, मन स्वच्छ ठेव, विचार चांगले ठेव, कर्म प्रामाणिक ठेव, आणि श्रद्धा कायम ठेव. उरलेले मी सांभाळेन. बाळा, गुरुवारी शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला मदत कर. भुकेल्याला अन्न दे, पक्ष्यांना दाणे टाक, एखाद्या वृद्ध व्यक्तीशी प्रेमाने बोल. ही छोटी कामे मोठे पुण्य निर्माण करतात. बाळा, तुझ्या जीवनातील काही गोष्टी आता नव्याने सुरू होणार आहेत. जुनी निराशा मागे पडेल, नवीन आशा निर्माण होईल. फक्त नकारात्मक विचारांपासून दूर राहा. बाळा, मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख नांदो, तुझ्या कुटुंबात प्रेम राहो, तुझे आरोग्य चांगले राहो, तुझे मन शांत राहो, तुझ्या सर्व शुभ इच्छा योग्य वेळी पूर्ण होवोत. आणि सर्वात महत्त्वाचे, तुझी श्रद्धा कधीही कमी होऊ नये. कारण श्रद्धा असेल तर मार्ग सापडतो, मार्ग असेल तर प्रयत्न होतात, प्रयत्न असतील तर यश मिळते, आणि यश असेल तर आनंद आपोआप येतो. म्हणून बाळा, आज पुन्हा एकदा मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. मी तुझ्यासोबत आहे, मी तुझ्या पाठीशी आहे, आणि योग्य वेळ आल्यावर तुला तुझ्या कल्पनेपेक्षाही अधिक देईन. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. बाळा, आता या संदेशाचा शेवटचा भाग सुरू होत आहे. पण हा शेवट नसून तुझ्या जीवनातील एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. आजपर्यंत तू अनेक संकटे पाहिली आहेत, अनेक वेळा पडला आहेस, अनेक वेळा रडला आहेस, अनेक वेळा स्वतःलाच प्रश्न विचारले आहेत. माझ्याच वाट्याला हे का येते? माझे नशीब असे का आहे? माझी प्रार्थना ऐकली जाते का? बाळा, हे प्रश्न विचारताना तू एक गोष्ट विसरतोस. आजपर्यंत प्रत्येक संकटातून तू बाहेर आला आहेस. ज्या वेदना त्यावेळी असह्य वाटत होत्या, त्या आज फक्त आठवणी आहेत. ज्या अडचणी अशक्य वाटत होत्या, त्या आज मागे पडल्या आहेत. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की तुझ्यात संघर्ष करण्याची शक्ती आहे, आणि ती शक्ती परमेश्वराने तुला दिली आहे. बाळा, जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नकोस. पहिली आशा, दुसरी प्रयत्न, तिसरी श्रद्धा. या 3 गोष्टी जिवंत असतील तर कोणतीही परिस्थिती कायमची कठीण राहत नाही. बाळा, काही लोक नशिबाची वाट पाहतात, काही लोक संधीची वाट पाहतात, पण यशस्वी लोक स्वतः संधी निर्माण करतात. म्हणून फक्त वाट पाहू नकोस. कृती कर. एक छोटे पाऊल टाक, मग दुसरे, मग तिसरे, आणि हळूहळू मार्ग तयार होत जाईल. बाळा, तुझ्या आयुष्यात काही लोक असे असतील ज्यांनी तुला साथ दिली, कठीण काळात तुझ्या बाजूने उभे राहिले. त्यांचे आभार माननीय, कारण संकटात साथ देणारे लोक हे देवाने पाठवलेले आशीर्वाद असतात. आणि ज्यांनी साथ सोडली, त्यांच्याबद्दल राग धरू नकोस, कारण त्यांनी तुला एक मौल्यवान धडा दिला आहे. बाळा, कधी कधी परमेश्वर काही गोष्टी दूर करतो, कारण त्याच्या जागी अधिक चांगली गोष्ट येणार असते. पण आपण जुन्या गोष्टींना इतके घट्ट पकडून ठेवतो की नवीन संधी दिसतच नाही. म्हणून जे गेले त्याला जाऊ दे, आणि जे येत आहे त्याचे स्वागत कर. बाळा, आज मी तुला एक साधा पण प्रभावी नियम सांगतो. दररोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांग, आजचा दिवस चांगला जाईल, मी सकारात्मक राहीन, मी प्रामाणिक प्रयत्न करीन, स्वामी माझ्या सोबत आहेत. हे 4 विचार तुझा दिवस बदलू शकतात. बाळा, जर तुझ्या घरात वारंवार आर्थिक अडचणी येत असतील, तर खर्च करताना विवेक ठेव. जितके कमवतो त्यापेक्षा जास्त खर्च करू नकोस, कारण बचत ही देखील एक प्रकारची कमाई असते. बाळा, जर तुझ्या मनात दुःख असेल, तर ते मनातच दडवून ठेवू नकोस. देवाजवळ बोल, प्रार्थना कर, मन मोकळे कर, कारण प्रार्थना ही मनाला हलके करणारी शक्ती आहे. बाळा, आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात तुझ्या विचारांपासून होईल. विचार बदला, दृष्टिकोन बदला, आणि मग जीवन बदलताना पहा. बाळा, अनेक जण माझ्याकडे येतात आणि म्हणतात, स्वामी, चमत्कार दाखवा.
पण मी सांगतो, सर्वात मोठा चमत्कार म्हणजे स्वतःवर विजय मिळवणे. रागावर विजय, भीतीवर विजय, आळशीपणावर विजय, नकारात्मकतेवर विजय. जो स्वतःवर विजय मिळवतो, तो जीवनात खूप मोठे यश मिळवू शकतो. बाळा, तुझ्या जीवनात अजून खूप सुंदर गोष्टी घडायच्या आहेत. अजून अनेक आनंदाचे क्षण तुझी वाट पाहत आहेत. अजून अनेक यश तुझ्या नशिबात लिहिलेले आहेत. म्हणून आजच्या अडचणींमुळे उद्याची आशा सोडू नकोस. बाळा, आज गुरुवार आहे. आज मनापासून प्रार्थना कर, तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या आईवडिलांसाठी, तुझ्या मुलांसाठी, तुझ्या मित्रांसाठी आणि जगातील सर्व जीवांसाठी. कारण जो इतरांच्या कल्याणाची प्रार्थना करतो, त्याच्या जीवनातही कल्याण येते. बाळा, मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुख राहो, तुझ्या घरात शांती राहो, तुझ्या घरात प्रेम राहो, तुझ्या घरात समाधान राहो, तुझे आरोग्य उत्तम राहो, तुझे मन प्रसन्न राहो, तुझे सर्व शुभ संकल्प पूर्ण होवोत, तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो, तुझ्या जीवनातील अंधार दूर होवो आणि तुझ्या मार्गावर यशाचा प्रकाश पडो. बाळा, लक्षात ठेव, कठीण काळ कायम राहत नाही, पण श्रद्धा ठेवणारे लोक कायम टिकून राहतात. म्हणून कितीही संकट आले तरी मनात विश्वास ठेव. कितीही अंधार आला तरी मनात आशेचा दिवा जळू दे. कितीही अडथळे आले तरी प्रयत्न थांबवू नकोस, कारण योग्य वेळ आल्यावर तुझ्या जीवनात असा बदल होईल जो आज तुला अशक्य वाटत आहे. बाळा, हा संदेश संपण्यापूर्वी माझ्यासोबत मनापासून 3 वेळा म्हण. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि शेवटची वेळ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुझे कल्याण होवो, तुझ्या परिवाराचे कल्याण होवो, तुझ्या घरावर माझी कृपादृष्टी सदैव राहो. घाबरू नकोस बाळा, काळजी करू नकोस बाळा, मी तुझ्यासोबत आहे बाळा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक, राजाधिराज योगीराज, अक्कलकोट निवासी, 0 महाराज की जय.